आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरात प्रामाणिकतेचं उदाहरण पाहायला मिळालंय। मुंबई नाका वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार संदीप घुगे यांनी रिक्षा चालकानं सापडवलेली एक महत्त्वाची डायरी मूळ मालकापर्यंत परत केली। ही केवळ एक सामान्य डायरी नव्हती, तर त्यात ATM कार्ड, बिलं, CR नमुने आणि लाखोंच्या व्यवहारांची नोंद होती। ही संपूर्ण कामगिरी पोलिसांच्या प्रामाणिक आणि चौकस तपासशैलीचं प्रतीक ठरते। मुंबई नाका परिसरात वाहतूक शाखेचे अंमलदार संदीप घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना एका रिक्षा चालकानं त्यांच्याकडे एक डायरी आणून दिली। ही डायरी उघडल्यावर तिच्यामध्ये ATM कार्ड, बिले, CR स्वरूपाची कागदपत्र आणि व्यवहाराची माहिती असल्याचं समोर आलं। ही बाब पोलीस निरीक्षक संजय पोपटराव लोंढे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। त्यानंतर अंमलदार संदीप घुगे यांनी त्या ATM कार्डावरील नावाच्या आधारे बँकेचा संपर्क साधला। मात्र आवश्यक माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी गुगलवरून सर्च करून संबंधित व्यक्तीचं नाव आणि संपर्क मिळवला। संपर्क झाल्यावर अकोल्यातील त्या मूळ मालकाला थेट पोलिसांनी बोलावून घेतलं आणि डायरी त्याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली। विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कुठलीही तक्रार नोंद न करता स्वतःहून आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यात आली। या संपूर्ण कारवाईचं कौतुक वरिष्ठ अधिकारी PSI संजय पोपटराव लोंढे यांनी केलंय। माझे सहकारी संदीप घुगे आणि इतर 4 अंमलदार वाहतूक शाखा मुंबई नाका येथे आमचं कार्य बजावत असताना मुंबई नाका सर्कल येथे एका रिक्षा चालकाने एक डायरी आमच्या हातात आणून दिली आणि ती डायरी मी खोलून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला एक ATM आणि काही CRचा व्यवहार असलेले एक लिहिलेले त्याच्या कागदपत्रांमधली माहिती ती माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझे रायटर संदीप घुगे यांना ती डायरी देऊन या सदरच्या व्यक्तीचा शोध घेण्याचा त्याला मी सांगितलं। त्यानंतर त्यांनी ते ATMवर त्या बँकेत गेला। बँकेनंतर त्यांनी ती चौकशी केली। बँकेत काही त्याचा पाहिजे असा पाठपुरावा करता आला नाही। मग त्यांनी गुगल चेक केलं। गुगलला सदरच्या लोकांचे नावं चेक केले। त्यामध्ये अकोल्या येथील एका व्यक्तीचा नंबर भेटला। त्या नंबरवरून हा व्यवहार कोणाचा आहे याची निष्पन्नता करून परस्पर कुठलाही पोलीस स्टेशन कंप्लेंट न देता त्यांनी त्या याचा डायरीच्या मालकाचा शोध घेतला। आज रोजी घुगेंनी ती डायरी माझ्या समक्ष त्या व्यक्तींना सुपूर्द केली आणि खरोखर घुगेची उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक आमचे मोहीन बागवान हे आमचे भारतनगरचे यांना हे पण तिथे उपस्थित आहे। त्यांनी पण त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि खरोखर उल्लेखनीय असं काम जर कर्मचाऱ्यांनी केलं तर या लोकांना आपल्याबद्दल खूप अभिमान राहतो याची जाणीव आज यांच्या 2 शब्दातून मला झाली। खरोखर असेच कर्मचारी अंमलदार यांनी काम करत राहिले तर आमच्या अधिकाऱ्यांचे पण मान उंचावे, आयुक्तालयातील आयुक्तांचे पण मान उंचावे असे मी अपेक्षा करतो। नमस्कार, मी अभिषेक आहे, एक कंपनी मॅनेजर आहे। माझी आजी इथे ॲडमिट असल्यामुळे मुंबई नाक्यामध्ये तर त्या काही गरजेत माझी डायरी आणि माझं ATM कार्ड हरवलं होतं। तर 2 दिवसापूर्वी ही घटना घडली। मी डायरीचं ATM कार्डची शोध घेत होतो, परंतु ते मला वेळ न भेटल्यामुळे मी आज पोलीस कंप्लेंटमध्ये तक्रार करणार होतो। पण काल रात्री अचानक रात्री 10:30 वाजता मला संदीप घुगे साहेब जे मुंबई नाक्याला पोलीसमध्ये आहेत त्यांनी मला फोन केला की आम्हाला तुमची डायरी आणि ATM कार्ड असं सापडलेलं आहे, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊन त्याचं पूर्ण हे करून आम्हाला तुम्ही ते घेऊन जावं। तर मी आज इथे पोलीस चौकीला आलो तर घुगे साहेब आणि PSI लोंढे साहेब पण इथे उपस्थित आहेत। तर यांनी मला ती डायरी आणि माझं ATM कार्ड घेऊन दिलं। माझा आयुष्यात हा पहिलाच अनुभव आहे की कोणतीतरी वस्तू हरवली, पण पोलिसांचं तत्परतेमुळे आणि कुठेही कंप्लेंट नाही आहे, कुठेही काही नसतानाही त्यांनी मला वेळेच्या आधी ती संपूर्ण डायरी आणि ATM परत दिलं। त्यांचे मी मला खूप आभार मानतो आणि असेच जर पोलीस आपल्या सिस्टममध्ये असतील तर आपण नक्कीच चांगली काम करेल, पुढे जाईल आणि खूप यशस्वी होईल। त्याबद्दल आभार आणि मी सगळ्यांची मनापासून आभारी। या संपूर्ण घटनेचं कौतुक PSI संजय पोपटराव लोंढे आणि भारतनगरचे मोहीम बागवान यांनी केलं। प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामगिरी असल्याचं बोललं जात आहे। मुंबई नाका वाहतूक शाखेतील संदीप घुगे यांची कार्यशैली आणि PSI संजय लोंढे यांचं मार्गदर्शन दोघांची जबाबदारी आणि निष्ठा अधोरेखित करते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।